हा मग होते का 20,000ची ऍडजस्टमेंट? हा शेवटची इंटिमेशन देऊन राहील तुम्हाला. हो द्यायचे असन तर सगळ्या गाववाल्या मिळून हो ज्याचा सौदा केला त्याने ऍडजस्टमेंट करून माय 20,000 रुपये सोय लावा तुम्ही. हो नाही तर मग कसं तयार राहा, सांगू राहिलं आत्ता शेवटचं. काय लावलं रे लुटेरे भाऊ? पुढे जाता मागे येता एखाद्या सोयरीकीच्या पाहुण्यासारखी करू राहिले बा तुम्ही. हा मागे येता अजून धमकी देता. तुम्हाला सांगितलं ना आम्ही पैसे देऊ शकत नाही ना, कारण की आम्ही चोरले का तुमचे? मग ज्यानं चोरले त्याच्यापासून करा तुम्ही वसू. हा रामपूरवाल्याला धमकी देऊन काय जमणार आहे का ते? इतकं सोपं समजून राहिले का आम्हाला तुम्ही? नाही मी कसं सांगून राहील तुम्हाला, मग सांगितलं नाही हा मागात पडन. असंच तर करून राहील तुम्ही. आपल्या शेजाऱ्यासारखे अशा धमक्या देऊन राहील तुम्ही की आमच्या पैसे अनुभव आहे आणि हे टाकतो आणि ते टाकतो. अरे आम्ही का मग आमचे कायसाठी दिवायसाठी ठेवलं आहे का? आम्ही टाकल्याशिवाय राहणार आहो का? मग जा म्हणलं तुम्ही कोळल्या धमक्या काही देऊ नका. हो आम्ही काही तुमचे आंबे काही घेतलेही नाही आणि आम्हाला काही माहीत बी नाही. काय करायचं ते करू शकता. बरं झालं ना मग, आता काही विषय नाही राहिला. आता शेवटचा आता तुम्हाला सांगितलं बा मी. हो चला निघतो मग आम्ही. हो जा आता वापस नको येता. 2 खेप वापस आले तुम्ही. हा हो डोकं खाऊ नका आमचं. आम्हाला आता जावं लागते. चल बाबून वावरात जावं लागतं पहिले. चला जा आता निघा. येऊ नका आता गावात निघा. जा तिकडे. कुठे काही घेणं नाही देणं नाही. हा आपण आंबे चोरलेही नाही काहीच नाही. शेवटी आपल्याला मध्ये 20,000 रुपये द्या. नाही दिले तर आता हे काय करून याचं उचापती माहिती आहे का तुम्हाला? मामा लुटरे माहित नाही का? हा एका दिवशी काय करून रातोरात कोणाचं काय लांब सांगता येईल का? आता काय त्याच्या पुढे का लोटांगण घालता का? हो ते धमकी देऊन गेला तर मग आपण काय म्हणलं बांगड्या घालेला आहे का? मग ये ना म्हणा काय करतो तू? तर आपणही सतर्क राहा. ये म्हणा तू काय करतो तर काहीच करत नाही ते. कोळल्या धमक्या द्यायच्या. मग चोरणाऱ्याला तू पाय म्हणा कोण होईल आम्हाला काय सांगतो? रिपोर्ट दे तिकडे. बरोबर आहे तू म्हणतो ते शिवला काही चुकलं नाही. हा कोणी याचं कोणी धमकी देऊन जायचं का 20,000 रुपये फुकटाचे आहे का आपले? देऊ नका अजिबात त्याला. काय करा ते कर म्हणाले काचं. मग तेच म्हणलं भिऊ नका शांताराम भाऊ तुम्ही. काही हरकत नाही. आपण हा ना सगळे गावाले जर एक असले ना काही अडचण येत नाही. काहीच करू शकत नाही ते. चला म्हणलं आम्ही येतो आता वावराकूर. हा या मग आता तुम्ही बी घरी चालले म्हणता ना. पण आता निघालो होतो पण ते अजून वापस आला गाडी घेऊन. थांबा. हो पण नाही शिवला तरी म्हणतो समजा. हो आंबाला का रात्रीतून चोरी गेला कसा असं समजा तुमचा? हो कोण नेला असेल का? मग तेच तर नाही समजून राहिलं. रातोरात गेला कसा? दुसरं तिसरं कोणीच नाही ना. हेच होय ना लुटेऱ्या. पाहत नाही ते 3 जण 2 भाचे एक त्याचं पोरग. हा रजाबा घुबडीसारखे डोळे आहेत त्याचे. रातोरात आंबा उतरला आणि घेऊनही गेले. सकाळी आपल्या इकडे अजून पैसे मागायला हजरही झाले. मग यायचीच खेळी आहे ते. हेच आहेत शातीर एवढे. इतकं शातीर कोणीच नाही का? म्हणजे इतकं रातोरात आंबा जर उतरून येऊ शकते याच्याशिवाय दुसऱ्याचं कामच नाही. एक तर हॉटेल म्हणा तर हॉटेल काही असे कामं करत नाही वाटते नाही का? हॉटेल गाडी याच्यात आणता ते जाऊ दे. त्याचं अलग पात्र आहे ते जाऊ द्या. या आता तुम्ही आम्ही येतो. काही अडचण आली कोणाला काही धमकी आली तर मला फोन करा तुम्ही. मी समाज द्यायचं काय आहे तर ओके. आपल्याला कोळल्या धमकी जमत नाही. आताच त्या काशीनाथ गैबनाचं गचाळ पकडतो तुम्ही. चाललो वापस आहे बा. तुम्ही बोलू नका म्हणता. तुम्ही इथं बसा. नाही ना दिमाकानं घ्या लागते ना. गडबड नको करून तुम्ही. गडबड म्हणजे अरे ते लंबाई तोड्या किती बोललं ते. त्याच्यात हे बा थुत्रीत देणार आम्ही. हो ते लय अगोपणा करे मग. अनुपम टाकतो हे करतो ते करतो. लय अगो बोलला ते. त्याचं काम काढतोच मी. आणि तुम्ही आता मदत बोलू नका. आम्ही 3 जण जातो. त्या 3 सांगतो आत्ता पैसे काढा. त्याचा आंबा गेला ना त्याला म्हणा तू आंबा दे नाही तर पैसे दे. मामा तुम्ही हे बा मागू नको हटू. आता हे पैसे घेतल्याशिवाय घरी जायचं नाही आपल्याला. अरे राळा होईन ना. राहू द्या ना. ते लय आहे आपण कमी आहो सध्या. बरोबर मोसम पाहा लागते ना. नाही लय म्हणजे आपल्याला बाकीच्याचं काय घेणं आहे. आपण फक्त काशीनाथ गैबाने ज्यानं आपले पैसे घेतले आंबाई नाही दिला त्याचा गचाळ पकडायचा आहे. बाकीच्याचे आपल्याला काही संबंध नाही. असं करा तुम्ही एक वेळ मावर विश्वास ठेवा. मी जातो. मी त्या गैबानीला भेटतो आणि काय आहे ती क्लिअर करून येतो. चाललं बसा तुम्ही. म्हणजे कसं शांत व्हा तुम्ही. तुम्ही म्हणून राहिले एकटे बाहेर तुमचं. लवकर जा त्याचं काय आहे तर पाहून या मग. ठीक आहे थांबतो आम्ही. पुरं सुटलं जाते. पुरं कुमार गेले का रे का? कोणा करते कोण भरते कोण. तरी हे बा शिवलाल भाऊ आपल्याला समोरून राहा लागते बरं. हो झोडपा देण्याची शक्यता आहे त्याची. कोणती धमकी देऊन कळक गेलं ते पण. अरे नाही भ्या लागत ना. शांताराम सारखे हे ते आहेत ना आपल्या पुढे मोरे. आपल्याला काहीच करा नाही लागत. फक्त त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून कामं करावं लागते. मग झाला ना फायदा आपला. मग आता तुला किती 15,000 रुपये दिले मोजून घेतले ना तू. आणि 1,000 रुपये बबनरावला दिले. 2,000 मी घेतले. 18चा हिशोब तुला आता मी क्लिअर दिला रे बा. आता याच्याविषयी काही बोलायचं नाही. पण गुपचूप राहायचं आता शांतते ना. हो मस्त 35,000चा आंबा तुला पडला. मस्त शाही जीवन जग. आता काय सामान किराणा कपडे लत्ते उन्हाळ्याचे पुरे लगन सर आहे. ओके कर. ते तर आहेच म्हणा. 20,000 आता बाईनं घेतली मापची. आता हे 15,000 आहे. हे माझजवळच ठेवतो. म्हणजे कसं उन्हाळ्याभर निचन ती. तर नाही म्हणलं शिवलाल भाऊ काही समजा लक्षात येईल का कोणातल्या गावाल्याचे आपल्या की कोणा चोरला आंबा असं तसं. करतील का काही खोल फिटिंग? नाही काही नाही. झालं फुललं गेलं पार पडलं. हो चला आता घराकडे कुठं तिंगा तिथे येऊन राहिले इकडे. ते पाहिजे लुटेरे आलं ना इकडे. आम्ही आता काय आलं ते. ओके आलं का? बरोबर असेच बसून राहा मुकटन राहा. लक्ष नका देऊ. भाऊ काशीनाथ भाऊ इकडे. आलास का अजून तू? काय आता काय म्हणलं? तू मुकाट्यानं बस म्हणलं. ते काशीनाथ गैबने इकडे म्हणलं तुम्ही. शिवलाल भाऊ जाऊ का म्हणलं. बोलावून राहिला बा काय म्हणते गरज त्याची आहे आपली आहे का? अरे इकडे या ना तुम्ही काल तिकडे उन्हीत बोलावून राहिले ते. इकडे चालला मोठा. इकडे पहिले. अरे बसा ना शांत व्हा ना.
इतके गरम नको होत जाऊ. बसा तुम्ही, वातावरण बरोबर नाही ना. बसा खाली बसा. नाही नाही, गंमत नव्हा समजा भाऊ तुम्ही. हो मग कसं पेटलं ना, पुरं पेटत जाईल सांगून राहिलं तुम्हाला. हो ते कसं आहे, आत्ताच माझ्या भाची आणि माझ्या पोट्ट लय भडकेलं आहे ते. हो त्याला कसं शांत केलं, मला निपटारा करून येतो. म्हणून म्हणतो 20,000 रुपये दिले, 10,000 रुपये तुम्ही वापस द्या म्हणले. जाऊ द्या तिकडे, मोडमाळ करून टाकू. आता अरे खादोडेल दिले भाऊ पैसे, म्हणून तर विषय आहे आमच्याजवळ. मग आम्हाला काय आता दिलं नसते का वापस? नाही ते तुम्ही काही करावा, 10,000 सोय लावा तुम्ही. हो आता मी गाडीचं भाडं आता अंगावर बसलं माय अजून. सांगा काय आहे तर. काय राजा लुटेर भाऊ तुम्ही. कोणाचा दोष आणि कोणाला तुम्ही पैसे मागून राहिले? सौदा कोण केला? शांताराम गणगणे ना. हो तेच मूर्ख आहे का नाही या सगळ्या सौद्याचा. त्यानं तुम्हाला फोन केला का नाही? त्याच्या याच्यातून तुम्ही आले भरोशावर त्याच्या. मग तुम्ही त्यानं याची गॅरंटी घेतली, तर मग आता तुम्ही त्याला मागा ना पैसे. यायचा आता याचा दोष काहीच नाही ना. चोरी आंबा गेला, कोण नेला त्याला माहीत नाही. दुसरी गोष्ट, आता खादोडेले पैसे देऊन बसलो. आता आमच्याकडं काय आहे? आम्हीच तर आमच्याकडं काय आहे पैसे, म्हणजे कुल्फी खायला पैसे नाही आमच्या पैसे. पुढ्या बंद झाल्या आमच्या. हे बरोबर आहे नाही ग. हो घनगणेनं आपल्याला बोलावलं. हो ते बरोबर आहे तुमचं. त्याच्या माध्यमातूनच आपण सौदे केले. पण बाकी तेच म्हणून राहिलो. हो कसं आहे, गरम खिशावाले पकडा तुम्ही. आमच्यासारखे काय झाडून झुडून 10 रुपये निघायची. तुम्ही त्याला भेटा, सौदा त्यानं केला, ते जबाबदार आहे, त्याला पैसे मागा. हे पटलं मला नाही. हो हो त्यानं गॅरंटी गेलाय ना, त्याच्याच्यानंच आलो मी, नाही तर मी आलोच नसतो इथं. ठीक आहे ठीक आहे. वावरात आहे का ते? इथं त्याचा आंबा नाही का, तिथंच आहे ते. हो आता तिकडे गेले, आम्ही इकडे आलो. बरोबर ठीक आहे ना. मग आता त्याच्या मागं लागतो मी. केला नाही का, हो जाऊनच नाही राहिलं का. आता काय लिहायला काय म्हणते तर. बरं काय आता काय म्हणणं काय म्हणतं तुमचं? अजून वापस आले तुम्ही? वापस म्हणजे पैसा आहे ना भाऊ. पैशासाठी माणसाला लय करावं लागते ना, उन्हीन तानीत हिंडा लागते ना. मग नसला खिशात की मग समजते कसा भयानासारखा माणूस दिसते. चेहराच असा सोकते ना. म्हणून म्हणलं भाऊ पैसे पाहिजे म्हणलं आपल्याला. हो कसं आहे, माया पोट्टन माया भाची ते काही मुले कसे दम नाही करून राहिले. हो पैसे घेऊनच या म्हण तुम्ही, नाही तर मग काय दांगडं होईल ते आपण काही सारे सांगता येणार नाही. सांगा आता मग. अरे मग आता मला मागून राहिले पैसे. मग ज्याचा आंबा चोरी गेला, ज्याला तुम्ही पैसे दिले, त्याला मागा ना. काशीनाथ गैबाने भेटा ना तुम्ही. मी त्याला काय मागणार आहो? त्याला तुम्ही मागा. सौदा तुम्ही केला ना. फोन करून तुम्ही बोलावलं मला इथं. मला काही सपन नाही पडलं होतं भाऊ. अरे हे तर नाही ना झालं बा. म्हणजे मग मी सौदा केला म्हणजे आता काय काय. अरे बेपारी माणूस म्हणल्यावर फोन करणच ना. मग आता माझा नंबर होता म्हणून मी फोन केला बा. 4-5 जणांचे आंबे आहे तुमच्या फायद्यासाठी. मग आता त्याचा चोरी गेला, त्याला तुम्ही पैसे दिले, मी काय करणार त्याच्यात? पण मला तुमच्याच्यानं दणका बसला ना. नसताच फोन केला तर मी काय आलो असतो. म्हणून म्हणतो बा 10 मध्ये हँडल करून टाकू आपण. 10चं सेटलमेंट करा आणि मला जाऊ द्या, नाही तर मग कसं तयार राहा. नाही नाही, मी नाही देत ते पैसे गिसे. मी काय देणार? म्हणजे काय सोयरी कोणा एखाद्याने करून दिली. चांगलं झालं तर बाबा चांगलं झालं. खराब झालं तर मग तुमच्याच्यानं झालं. असं थोडी असते काही. जे नशिबात असेल ते होईल. तुम्ही ते आंब्यावाला जाणे, ते चोरीवाला जाणे. माझ्या काही संबंध नाही याच्याशी. नाही तसं समजून नाही राहिलं तुम्हाला आता नाही का. बरोबर ठीक आहे ना. एका दिवशी म्हैस सोडून नेली म्हणजे मग समजन. मग घराभोवती हिंडसान म्हणलं. नाही ते काही करा तुम्ही, तुम्हाला जे करायचं ते करा, पण मी पैसे देत नाही. या तुम्ही. काय म्हणते बाबा ते? काय देतो म्हणते का नाही म्हणते? काय जाऊ आम्ही? अरे कायची देणार आहे आणि कुठून देणार आहे? सगळे खादोडेल देऊन बसले आणि दोष द्यायचा नाही. हो शांताराम गणगणीनं सौदा केलेला आहे, ते जबाबदार त्याला आहे. हो त्याच्यापासून पैसे वसूल करायचे आहे. मी भेटलो त्याले. हो फक्त आजच्या दिवस थांबा तुम्ही. हो मी जरासं कसं त्याला इकून तिकून म्हणतो देशीन दे तू. आजचा दिवस तू या. हो नंतर मग मी अन तू आहे. म्हणजे काय एक दिवस द्यायचं ते नाही दिले तर? नाही दिलं तर मग काय सांगायचं कामच नाही ना. पुरे बिलकुल बॉम्ब गोयस मग. तुम्ही आहे आणि मी हो मग है काही नाही. फक्त आजच्या दिवस मला द्या तुम्ही. मी इकून तिकून पाहतो कव्हर करून. दिले तर ठीक, नाही तर मग उद्या परवा सुरू द्यायचा कार्यक्रम. काय करावं बाया रामूचं? निरा मातीच खेती नाही आलं की 2 दिवस आलो. बरं कसं आहे आता अक्षय तृतीयाच्या ना. आता हे पोरग सुचून नाही देऊ राहिला. यायच्या इथून आता पाय निघून नाही राहिला. थांब बाबू तिथं थांब, मी आली थांब. काय कलकल काय सुरू आहे म्हणलं? काय झालं? कुठं आहे तुम्ही? अरे काय वा मोठा घोर आहे साळ भाऊ. काय सांगतो तुम्हाला आता. तुम्हाला काय अनुभव नाही. मग एकाच कंपनीचे दोघं गिराईक खाऊन आपण. प्रोडक्ट किती भारी आहेत तर माहित नाही का. जरा सगळं हे झालं की तम फुकते. निघाली मी थैली घेऊन. असं काम आहे आता. आता अक्षय तृतीयेला आलो होतो इथं आपल्या खेडेगावात. काय चला घरी चला घरी. मग काय असं चालू आहे ते. म्हणजे खेड्यावर गेले तुम्ही नाही का? पुन्हा बुड्याचा फोन आला होता. हो माई बुडी म्हणे जाय म्हणे तिथं घरगीर साफसूफ कर म्हणे गावातलं. आणि ते वावराचे टापटीप पण लावून दे म्हणे.
आता एखाद्या दिवशी येईल ते. सध्या आता लोणच्याचा सीझन सुरू आहे ना, असं आहे ते. बरं तर संध्याकाळी चालले ना तुम्ही? हो तर म्हणलं एक काम होतं रे अर्जंट. सांगा ना मग काय आहे तर. तुमचा घर मालक नाही का हो बळभाऊ, हो तर त्याला म्हणा तुमच्या त्या मावस भावाला समजून सांगा म्हणा 2 गोष्टी. ते पैसे देऊन नाही राहिला तर त्याला जरासं म्हणा पैसे दे म्हणून असा फोन कर म्हणा एक. काय मोठं लोचेल काम आहे बुवायचं. काय झाला लोचे आता? काय लोचे आंबे घेतली इकत राजा. शांताराम घनघनीनं सौदा केला आणि ते आंबा चोरून नेला आणि आता मला भूदंड पडला. 20,000 रुपयाचा फटका बसला. त्याला म्हणलं कमीत कमी 10,000 दे बुवा. ऐकायलाच तयार नाही ते. अंगावर येऊन राहिले. म्हणून म्हणलं त्याला कसं हिसका जर दाखवला तर मग कसं भारी पडन म्हणा. त्याला तेवढं समजून सांगा बा तुम्ही घरमालकाच्या मार्फत तुमच्या. हो ते आहे का? असंच हो, त्याचा मावस भाऊ आहे ते. हो बरोबर, लावलाय ना मी फोन त्याला संध्याकाळी गेलो की. म्हणतो बा असंच आहे, पाहा काय. तेच म्हणलं एक तर कसं माय पोट्ट नाही आता कसं ऐकून राहिलं. हो बदलाच घेतो म्हणते, याचा काटाच काढतो म्हणते रामपूरवाल्याचा. म्हणून म्हणलं कसं निपटलं निपटून टाका. बरोबर बरोबर, ठीक आहे ना. कान टोचतो मी त्याची बरोबर. हो त्याच्या मावस भाऊ आहे त्याचा ते. हो करतो बरोबर काम. बरं जा मग संध्याकाळी गेले की हो त्याच्या घरी तेवढं त्याला टच करून द्या मग. हो लवकरात लवकर 10चा बजेट लावा म्हणा. हो बस तेवढ्यात ऍडजस्टमेंट करून टाकू. बाळभाऊ आहेत का घरी? घरी आहे का म्हणलं बाळभाऊ? हो आलो आलो. बोला चिमनराव, काय म्हणता म्हणलं? या ना अंदर बसा चला. ते कसं घरात बोलणं बरोबर नाही. विषय कसा जरासा गंभीर आहे. म्हणलं बा तुम्हाला एक कप कानावर टाकून द्या. आता काय झालं मग? काऊन काय झालं म्हणलं? खोली गेली सोडता का? नाही ना, माझ्या साडभावाचा फोन आलता. मामा लुटे रे. हो ते तुमचा मावस भाऊ आपला काय शांताराम घनघनी तरात देऊन राहिला म्हणते ती. हो म्हणून म्हणून राहिलो बा तुमच्या कानावर टाकाय सांगितलं त्यानं. आता त्याने काय केलं बा? त्याचं काय विचारलं म्हणलं? काय झालं आता? अरे काय ते आंब्याचे सौद्याचे वांदे आहेत म्हणजे काहीतरी. हो मग काय 20,000 रुपये घेतले म्हणते. आंबा रातोरात चोरी गेला आणि दंड बसला आमच्या साडभावाले. हो तर त्या हिशोबात सौद्यातनी शांताराम घनघनी आहे. हो त्यानंच बोलावलं आणि त्याच्यानं सगळं कान गळलं. म्हणून म्हणते बा कमीत कमी 10,000 तरी दे बा पोट्ट्याला समाधान करायसाठी. पोट्ट त्याचं सुधरून नाही देऊ राहिलं. काही ना काहीतरी मोठं करणार आहे ते आता. म्हणजे कुछ बळा होणे वाला आहे नाही का रामपूर मध्ये? बरं बरं, मग आता मी काय करू म्हणलं? याच्यात काय करू शकतो मी? काय करायचं म्हणजे फोन करा दिले तुमच्या मावस भावाला समजून सांगा. लुटरीच्या वय लागू नको म्हणा. फालतू कसा कुठं काटा काढून माहिती पडू देणार नाही ते. म्हणून म्हणलं त्याला फोन लावून जरासं माणूस किती समजावून सांगा आता. आता त्याला काय समजून सांगते माणूस? तेच तर मुलकाचा हुशार आहे. त्याला काय सांगता आपण? ऐकत नाही ते कोणाचं. आपल्याशीच लावते ते काही बी. बाबा तुम्ही काय करायचं ते. नाही तर त्याचा गेम होणार आहे उद्या किंवा परवा. सांगू राहिलो तुम्हाला. म्हणून मी तुम्हाला त्यानं मला सांगितलं बा शांततेनं जर निपटत असेल तर निपटवा. नाही तर मग कसं मोठं कठीणच काम होणार आहे. बरोबर आहे बा. मी काय करतो, हो तसं तर काही ऐकणार नाही ते. नलूला फोन करतो. तिनं जर म्हणलं की बा मी पाहतो बाबाला म्हणून तर मेळ बसू शकते. नाही तर दुसरी कोणतं काही बजेट बसत नाही. काऊन की आपलं काही ऐकत नाही घनघनी. पहा तुम्ही कोणत्या मार्गाने का होईना त्याला म्हणा 10चा बजेट बसवा म्हणा. हो सांगा फोन करा. हॅलो हा बोला काका, काय म्हणत होते? काही नाही सहजच लावला होता. काय म्हणते बरं आहे बाकीचं? ड्युटी पद्धतशीर चालू आहे? हो काका व्यवस्थित चालू आहे. हो आता इथं कसं क्वार्टर मध्ये असते मी आणि हॉस्पिटलमध्ये सकाळी जाणे संध्याकाळी घरी येणे. नाही चांगली गोष्ट आहे. फक्त मी काय म्हणतो नलू, आपलं बाबाला फोन करतो बरं. हो ते काय का वावराच्या याच्यात ते आंब्याच्या सौद्या थोडासा प्रॉब्लेम झाला म्हणते. हो ते मामा लुटे नाही का त्याचा साडभाऊ आपला भाडे करू चिमनराव. तर ते म्हणते बा 10,000 रुपये तरी द्या म्हणे पुढच्याले. हो कसं माणूस खराब आहे म्हणून. हो तेवढं म्हणतो बरं. तर आता बाबाचे काही एक चालूच असते. बरं म्हणजे काय नेमकं काय झालं काय? यायनं 20,000 रुपये दिले म्हणते पुढच्याले. आणि ते आंबा रातोरात चोरी गेला. आता मग आता यायला भूदन पडला का ते. तर ते म्हणते बा 10,000 रुपये तुम्ही साईन करा, 10,000 आम्ही साईन करतो. तर पुढचा माणूस म्हणते माझ्यावर पैसे नाही, मी पुढच्याला दिले. तर मग शांताराम भाऊ आहे म्हणतात त्याच्यात. म्हणून म्हणलं बाबाला म्हणा बा कुठं बसता भानगडी करत. माणूस आहे खराब ते. तुलाच माहित आहे मामा लुटे रे. तुझ्या मामाच्या घरचं सर सामान्य होतं त्यानं. भाडे करू होता ते पहिलं तरी. मग माहित नाही का. म्हणून म्हणलं बा कायले पडतं याच्यात नाही, देऊन द्या म्हणा. हो हो ते आहे का ते. बरं 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 सांगते ना मी. हो सांगते बाबाला. हो ठीक आहे ठीक आहे. हॅलो बोल नलू बोल. नाही बाबा थोडंसं महत्वाचं होतं. आपल्या काकाचा फोन आला होता बाळू काकाचा. हो तर ते 10,000 रुपये काहीतरी द्यायचे आहे म्हणे. ते कोण मामा लुटरे आहे त्यांचे. हो कसं व्यक्ती बरोबर नाही असं म्हणत होते बा ते. तर त्याचे पैसे देऊन द्यायचे असते. ते आंब्याच्या सौद्यात काहीतरी वाद झाला म्हणे. तर ते कसं लागेल तर मी पाठवून देतो तुम्हाला. आता म्हणजे चिमनराव तिथे जाऊन पोहोचला वाटते नाही. म्हणजे मामा लुटेने फोन केला असं बाळूचा फोन आलता का असं काकाचा? हो तर तेच म्हणत होते की पैसे देऊन टाका कसं बरं राहील असं म्हणत होते. तिला काय माहिती आता आमचा व्यवहार काय आणि काय नाही. हो म्हणा लागल आणि विषय मोडा लागल. बरं ठीक आहे बा देऊन टाकतो मी. काही विषय नाही. हो काय जाऊ दे मग आता. बरं ठीक आहे पण देऊन देसाल बरं का. हो ठीक आहे ठेवते मग. हे कसे काय रस्ता भरली इकडले? काय होतं म्हणलं आलो पंगा भाऊ? काय कुकडे आले? कुठे म्हणजे आता तुमच्याकडे. हो आता तुम्ही अचानक घराच्या बाहेर आले और मी दिसलो तुम्हाला.
तर मी काय म्हणत होतो, आपले मामा लुटेरे आहे का नाही, हो आपला मामभाऊ आहे ते, हो त्याच्या पैशाचा काय विषय काय म्हणलं. सांगा, याचे कानं भरले वाटते. म्हणजे काय म्हणजे? अरे मामा लुटेचे कायचे पैसे माझ्याकडे आहे, त्या काशाची इकडे पैसे आहे. आंबा चोरीला गेला आणि ते मला मागून राहिला. हो तुम्ही सौद्यांनी होते ना, हो तुम्ही त्याला बोलावलं म्हणून ते आला. हो त्यामुळे तुम्ही 20 नाही पण कमीत कमी 10,000 द्यायला पाहिजे ना. अरे सौद्यात होतो म्हणजे मग काय काय मी देणार आहो का कोणाचे नुकसान? हा, मी भरती करून देऊ का? काय बा पहा मग तुमचं तुम्ही, मग सर सांगितलंच नाही, गावात राहतं तरी मला एवढी कल्पना द्यायला होती. हो म्या दिले असते, मग नंतर मला मनाचं काम नाही. हो म्या माया निरोप तुम्हाला दिला. हो बाकी आता पुढचं तुम्ही पाहत बसा. हो हॅलो, हा हॅलो. हॅलो, मामा लुटेरे बोलतो म्हणलं. हॅलो. अरे बापा, काय ताप लावला रे बायानं. हो ना, इतके आता निरप आले. आता याचा फोन आला. काय म्हणतो बा आता? काय म्हणणं काय म्हणतं तुमचं? नाही म्हणणं तुमचं सांगा आता काय आहे तर. आता मी तुम्हाला जे काय तुम्हाला माहिती द्यायची ते इकडून तिकडून दिली भाऊ. पैसे देऊन राहिले का तुम्ही? सांगा तुमचं काय निर्णय काय झाला म्हणलं एवढं झाल्यावर बी. मी काय देणार आहो पैसे? तुम्ही कोणाही जो निरोप पाठवले, किती काही धमक्या दिल्या आणि काही केलं, हा माय काही घेणं देणंच नाही त्याच्यात. भाऊ तुम्ही मंदात हा ना त्याच्यातनी. तुम्ही गॅरंटी घेतली म्हणून मी त्याला अगोदरल्या दिवशी पैसे दिले, नाही तर आंबा घेतल्याशिवाय मी पैसेच देत नाही कोणाले. तुम्ही मंदात बोलले म्हणून दिले म्या. तर तुम्हाला आता म्या सगळी सूचना दिली. तुमचा निर्णय नाही आहे का मग? देत नाही पैसे नाही देत. हो गया फिर हो गया. बहुत बड़ा होऊंगा अब. जो भी कुछ होगा ना देखते रह जाओगे तुम. समझा ना. बळा म्हणजे काय? बळा म्हणजे काय करणार काय म्हणलं? काय काय बॉम्ब टाकतं का बा? नाही ते काय व्हायचं ते होईल. ते बॉम्ब पडन, नाही तर सर्जिकल होईल, नाही तर म्हशी गायब होईन, काही ना काहीतरी होईन, पण होईन मोठं पण. लय थोडं जे आता माय म्हणलंच मागा लागला हातून. आता मोठं घाय बोलली माई. हो ठीक आहे काय करायचं ते करा. ते हो ठेवा फोन ठेवा. अरे शांताराम भाऊ, काय कोणाचा फोन म्हणलं? हा शांताराम भाऊ, काय राजा नसतात. मी मामा लुटेरे मास मागा लागला बरं. सांगा तर मनात पडलं म्हणजे काय गुन्हाच झाला आजकाल तर हे. याचा लेखा काशाचा आंबा चोरी गेला मार आपत आणली. 20 नाही तर कमीत कमी 10,000 देस म्हणते बा. इकून तिकून फोन लावून राहिला. बाबा मग आता कसं काय करता? मग देऊ टाकता काय करता म्हणलं? मग तेच आता मला सुचून नाही राहिलं ना. कडक धमकी दिली त्यानं मला. बळा होऊन बोले कुछ ना कुछ. म्हणून म्हणलं बा हे बा ज्याचे आंब्याचे सौदे झाले का नाही, ते सगळ्या बलापूर मारतीच्या कोट्यातनी. मग त्याला सांगा लागेल बा तुमच्या जण माग गायला फाशी लावता का तुम्ही? देवर त्याला सगळे लावा. चला म्हणते शिवलेले आवाज देजो ते लवकर. बरोबर आता 10 मिनिटात आलो सगळे घेऊन. बात पेटतो मी, आलोच मी. शांताराम काय विषय काय म्हणलं? इथं सगळ्याला बोलावलं होतं. काय होतं बा? काय आता मीटिंग नाही घेत तर काय करावं? गायला फाशी बसून राहिली इकडे माया. मग इकून तिकून फोन काय निरा दबाव निर्माण सुरू आहे मार करणं. मग मामा लुटेल किती मागा लागला मारायच्या. सौदा तुम्हीच केला, पैसे तुम्हीच द्या. तुम्ही सटकले, मी अटकलो इकडे. काय करावं नाही. पोरीचा फोन आला, पैसे देऊन टाका म्हणे बाबा. ते बाळभाऊ मार गरम झाले. इकून तिकून पूर्ण त्यानं कानात टोचले माय. पुरा दबाव निर्माण केला, वातावरण निर्माण केलं. आता त्याचा फोन आला म्हणे भाऊ पैशाची लवकरात लवकर सोय लावा, नाही तर उद्या कुछ तुम्ही बळा होणेवाला आहे. अरे काय कराच ते करणं म्हणा तू. हो त्याला तुम्ही भिवू नका. त्यानं इकून तिकून 4 लोकांना फोन लावले म्हणजे काय दबाचं कापून? तुम्ही कोण नाही सांगितलं त्याला माया काय दोष म्हणा त्याच्यांनी? मग अजिबात पैसे द्यायचे नाही, काहीच करायचं नाही. मग आपलं आपण संरक्षण करू शकत नाही का? ये बरं म्हणा गावात काय म्हणे ते, काय धमकी आहे त्याची? आता कुछ तुम्ही बळा होऊन बोले असं म्हणे बा. मग आता याच्यावर काय समजा आपण? बळा करेंगे नाही का म्हणजे काय समजा नेमकं म्हणजे काय करण काय लेखाचा? काय करण म्हणजे आंबा उतरून नाही देते रातच्यानं, सांगतो तुम्हाला. 100% शांताराम भाऊचा आंबा रातोरात उतरून नेणार आहे. करावं काही सुधरणार झुमरे. अबे झुमरे तसं नसते ते. त्याचं कसं आहे, भज्याकडे पाहिजे आणि वळा मागते ते, असं आहे ते. मग आपल्याला ते गुंतून ठेवन की बा हे आंब्याची रखवाली करत बसन बा, आणि तिकडे 2-3 म्हशी सोडून काय होईन ती. अशी त्याची टेक्निक आहे ती. आता आंबे ते तोडायला काय जाणार आहे ते बसला आपला. आला आता लक्षात आला ते. 100% एक तर माझी गाडी उडवते ते, नाही तर 2-3 म्हशी ते लांबले शहरात नाही. हो ना, तुला जे काय करायचं ते कर म्हणा. काही करू राहिला म्हणा तू. हमला रामपूरवर हमला करता का? ये म्हणा काही येतात. टाईम दे, वेळ दे. काही येणार आहे, काही हमला करणार आहे. निरा पोकळ धमक्या देऊ नको म्हणा. त्यांना टाईम आज रात्रीतून मी काय करायचं ते करतो म्हणे. हो तुमच्याच्यानं तुमचा बचाव करा म्हणे तुम्ही. हो एवढे सांगितलं त्यानं, म्हणून तर मीटिंग घेतली म्या. पुरी घाबरली ना माई. असं आहे का? बरोबर ठीक आहे. मग आता आपल्याला जागत्या लवकर लागत. हो आपले रामपुरातले सगळे पोट्टे तुझ्या घराचं संरक्षणासाठी शिवलाल. काळ्या गिड्या बिलकुल तेल लावून तयार ठेवायच्या. पूर्ण संरक्षण द्यायचं त्याच्या कोट्याले, म्हशीले. आणि अजून काय ती गाडी अंदर घरात घालून दे. बाकी काही विषय नाही. आणि काय नाही असते नाही म्हणा. मग तसं करावं लागेल बा. काहून की आज रातच्यानं मला संरक्षण द्या तुम्ही, नाही तर कसं मोठं पंचायत होणार. आज काहीतरी करते ते. झालं ये म्हणा तू मग आता. आणि पूर्ण नियोजन शांताराम भाऊ माझ्याकडे द्या म्हणलं. काय हो यावेळेची मी केस हँडल करतो, त्याला बिलकुल अद्दलच घडवतो. ठीक आहे ना. मग पहा इकडे सगळं. तू हँडल कर हे प्रकरण सगळं. तू जे सांगशील ते सगळे करते ना. फक्त संरक्षण आपलं काही झालं नाही पाहिजे, त्याला धनके बसले पाहिजे. मला ना झाला त्याचा विषय संपला. आता मामा लुटरेचा डबल आहे बा. रामपूरचं नावही काढणार नाही त्या. फक्त रामपुरात पाय ठेवून दाखव म्हणा तू आता आज रातच्यानं. ठीक आहे पाहू आता काय करायचं उद्या.
अरे काय रे शिवलाल भाऊ, बिजा लट्टावली ना शांताराम भाऊची, पुरा बिलकुल हात धुवूनच मागा लागला मामा त्याच्या. हा कशा राहिला जागावर आणि दुसरंच निघालं हे. हा पण मी म्हणतो तुम्ही काय खरंच घ्या लागली असती, त्याचे संरक्षण करतो बा आणि मी हँडल करतो. हा काय गरज. अरे तुले नाही ना मी काही फुकट काम करणार माणूस आहो का. आज लोक कोणाचं केलं म्या काही आपलं. आता पहा ना तुम्ही कसा गेम होणार आहे याच्यात नाही. हो खतरनाक गेम होणार आहे म्हणलं. आता म्हणलं शांतारामचा का मामा लुटेचा गेम होणार कोणाचा आहे. अरे बा फिटणार म्हणजे दोघे फिटणार आहेत, ते लुटेरे फिटणार आहे, शांताराम घनघने फिटणार आहे. मग काय तर हो, आता माझ्याकडे सांगेन सगळं. तर बरोबर ड्युट्या लावतो मी पोट्ट्याच्या. शांतारामच्या समजा म्हशीचा कोटा आहे तिथं काही जण, काही त्याच्या घराच्या भोवती आजूबाजूनं, आणि आपली ड्युटी लागेल वावरात आंब्याच्या झाडाखाली. तसं म्हणजे आंबा रखवाली आपल्या इकडे. अबे रखवाली कोण करते, उतारी करायची ना. शांतारामचा आंबा उतरायचा आपल्याला अर्धा जास्त तर होतेच उतरणं. आणि जसा इकला पहिला तसा हे इकून टाकायचा. नाव येते मामा लुटेरेवर, काऊन की धमकी त्यानं दिलेली आहे ना. मग मस्त फिटणार आहे याच्यात मामा पुरेपूर बिलकुल. म्हणजे गेम होईल शांतारामचा बी आणि मामाचाही बी नाही का, फिटले दोघे. काय तर दोघांचे भांडणं तिसऱ्या झाला. फक्त सावधानतेनं कामं घ्यायला लागेल आपल्याला. सगळं नाव मामा लुटेर घालून देऊ आणि तुम्हाला मी बांधून ठेवून झाडाले की बा मामा लुटेर आला आणि त्यानं बांधलं आणि मला घेऊन गेले गाडीत. मी तिकडे आंबा इकून चाललोय सकाळी. बाबा असं आहे का ते. बरोबर आहे बरोबर. तरी तर म्हणलं तुम्ही काय जबाबदारी घेऊन राहिले. बरोबर करा बा मग तुमच्या हिशोबाने बरोबर. उद्या पाहू काय होते मग. तर जाय मग आता, उशीर काय करू नको. सगळ्या पोट्याला बोलवणार मी, त्याला सांगतो काय करायचं काय नाही तर. हो रातोरात आता हमला होणार आहे बा, तयारीत राहा. ठीक आहे ना, तुम्ही सगळे बोलवून इथं, नाही तर मग कसं एखाद्या ठिकाणी बसू तिथं त्याला नियोजन सांगून द्या. शांतारामला बोलवून आणतो नाही का. चला मग पाहू आता उद्या काय होते. ओके.